नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आता सकाळी उठल्या इथं मी गुरुवारची उत्तरपूजा करत होते। आज शुक्रवार होता आणि सगळ्या कामाची सुरुवात करायची होती, पण आधी रात्रीची कालची जी पूजा होती गुरुवारची, तर त्याच्या आधी उत्तरपूजा केली आणि मग आता दुसऱ्या कामांना सुरुवात करायची। तर काल गडबडीत खूप पूजा मांडली, त्यामुळं थोडीशी तब्येत पण बिघडली होती, त्यामुळे व्हिडिओ वगैरे कालचा ब्लॉग मी शूट नाही केला। तर आज डायरेक्ट उत्तरपूजाच दाखवते। आणि काल रात्रीच थोडी मी तयारी केली होती। रात्रीच पुरणपोळ्या बनवायच्या होत्या आज गारव्यासाठी, तर ते पुरणपोळीचं पीठ रात्रीच मळून ठेवलं होतं आणि रात्री झोपायला पण 12 वाजलेले, त्यामुळे मग 12 वाजता मळलं होतं पीठ। सकाळी लवकर उठायचं या हिशोबाने, पण थोडंसं उशिराच उठले आज। तर आता पूजा सुरू करायच्या आधी डाळ वगैरे शिजत घातली होती। आता डाळ शिजली आहे चांगली, तर त्या ह्याच्यातलं पाणी जे आहे ते येळवणीचं पाणी काढून ठेवते आणि आता याच्यामध्ये लगेच गूळ घालून पुरण जे आहे तर ते बनवून घेणार। तर आज गूळ चिरून नाही घेतला किंवा खिसून पण नाही घेतला, कारण जास्त गूळ होता, पुरण पण जास्त बनवायचं आहे, म्हणून आज गूळ फोडूनच घेतला। असा मोठेच तुकडे घेतलेत। थोडासा शिजायला 1-2-4 मिनटं उशीर लागेल, पण व्यवस्थित होईल मेल्ट। डाळ पूर्ण शिजल्यानंतर गूळ वगैरे मिक्स झाल्यानंतर एकदम शेवटी वेलची पावडर टाकली आणि आता लगेच पुरण जे आहे तर ते वाटायला घेतलं। गरम असल्यानंतर लगेच वाटलं जातं आणि थंड झाल्यानंतर थोडंसं उशीर लागतो, म्हणजे जास्त प्रेस करावं लागतं जर डाळ चुकून कच्ची वगैरे असली तर। त्यामुळं आता लगेच इथं गरमच असताना सगळं पुरण जे होतं तर ते वाटून घेतलं मी। थोडंसं डाळ वरती राहिली तर मग ती थोडंसं परत लगेच मिक्सरला फिरवून घेतली, मग लगेच बारीक झाली आणि पुरण जे होतं तर ते लगेच तयार करून ठेवलं। थोडंसं पुरण पातळ वाटत होतं, त्यामुळे मग थोडंसं फ्रीजरला 10 मिनटं ठेवलं। तर फ्रीजरला 10 मिनटं ठेवलं की पुरण लगेच घट्ट येतं, जर पातळ वगैरे झालं तर। पुरण लगेच फ्रीजरमध्ये ठेवून लगेच जो आहे तो कुकर पुरण फ्रीजरला ठेवून लगेच इथं आता कुकरमध्ये घुगऱ्या ज्या आहेत तर त्या शिजत घालायचेत। तर हे 7 प्रकारचे धान्य जे आहेत तर ते ह्याच्यात मी घातलेत आणि ते रात्रभर आता पाण्यात व्यवस्थित भिजत ठेवले होते आणि आता लगेच ह्याला 5 ते 7 शिट्ट्या देऊन घ्यायच्या, तरच ते छान शिजतं। आणि आत्ता पण पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि नंतर पण थोडंसं वरून पण लावायचं, तर घुगऱ्या ज्या आहेत तर ते छान होतात। त्यासाठी आता इकडं कुकरला घुगऱ्या ज्या आहेत तर ते शिजत ठेवल्या आणि लगेच आता पुरणपोळी जी आहे तर ते लाटायला घेते मी। आणि पहिल्या जे होत्या थोड्याशा पोळ्या जरा 1-2 बिघडल्या, नंतर व्यवस्थित यायला लागल्या, कारण इथलं पीठ जे आहे तर ते पोळ्याचे गहू नसल्यामुळे, घरचे विकतचे गहू असल्यामुळे कधी येतात कधी नाही असं होतं। आणि मी तेलावरच शक्यतो पुरणपोळी बनवते, त्यामुळे थोडासा मग उशीर ही पहिलीच पोळी जी होती तर ती अशी फाटली होती, म्हणजे त्याला चिकटपणा कमी होता पिठाला। पहिली पोळी फाटल्यानंतर थोडीशी पुढच्या पोळ्या ज्या होत्या तर ते एकदम मी स्लोली अशा लाटून व्यवस्थित पटकन लगेच उचलून तव्यावरती ठेवल्या, म्हणजे लाटून झाली की लगेच तव्यावरती टाकली की मग ती फाटत वगैरे नव्हती। तर असं विरघळल्यासारखं होतं असं कधी जे नेहमी पुरणपोळ्या बनवतात त्यांना तर माहीतच असेल। तर त्यानंतर 20 ते 25 पुरणपोळ्या सगळ्या तयार झाल्या। तर आणि त्याच्यातल्या 1-2-4 अशा काढून ठेवून 20 जे होते तर त्या मग बुत्तीसाठी बनवल्या व्यवस्थित चांगल्या।
पुरणपोळी झाल्यानंतर घुगऱ्या आणि आंबील बनवायची होती, तर घुगऱ्या तर अजून आधी शिजवून घेतल्या होत्या. आता इथं आंबीलसाठी फोडणी द्यायची चालली होती माझी. आणि इथं दही वापरलेलं होतं. दही एकदम पातळ करून त्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ मिक्स करून इथं ही आंबील बनवली. आणि देवपूजा मगाशीच केली होती, पण व्हिडिओ बनवायचा राहून गेला. आज वेण्या वगैरे पण छान भेटल्या होत्या, तर छानशी पूजा करून इथं नैवेद्य वगैरे दाखवला होता, पण तो लगेच परिणामी ही कोणतं इथून गायब करतं, तर त्यामुळे नैवेद्य खाऊन संपवलंच होतं. तर आता इथं आंबील वगैरे जे बनवली होती तर सगळं डब्यामध्ये वगैरे पॅक करून घेते मी. तर तुमच्या इकडं गारव्याला काय काय देतात? आमच्या इकडे तर असंच देतात फक्त. मी आईला विचारून बनवलं सगळं हे. आंबील, घुगऱ्या लागतं आणि दही भात थोडंसं मी एका छोट्या डब्यात घेतला होता आणि पुरणपोळ्या. तर हे एवढं सगळं. आणि जी काही साडी वगैरे होती, तर साडी म्हणजे दोघांसाठी, तर ते पूर्ण पेरावा वगैरे तर तो पण घेतला होता. आणि गडबडीत सगळं ते साडीचं वगैरे तो व्हिडिओ बनवायचा राहून गेला. पण साडी म्हणजे आणि दादांसाठी कापड वगैरे होतं, म्हणजे शर्टचं पीस वगैरे ते सगळं, टॉवेल टोपी वगैरे ते घेतलं होतं. तर ते एका पिशवीत आणि हे सगळं असं बुत्ती बांधून घेतली होती. आणि आता आम्ही फायनली चाललो आहे आवरून. तर आम्ही गेल्यानंतर आमच्या आधी पण थोडे पाहुणे आले होते आणि आमच्यानंतर पण यांचे पप्पा वगैरे म्हणजे सासूबाई वगैरे आले होते, तर त्यांना हे घ्यायला गेले होते दादान वगैरे. आणि अजून बरेचसेच बाकीचे पाहुणे वगैरे येत होते असे हळूहळू. तर सगळेजण पाहुणे वगैरे जमल्यानंतर मग तिथून पुढं मला काही व्हिडिओ कंटिन्यू नाही जमला. तर जेवढं थोडंफार दाखवता आलं तर तेवढाच मी व्हिडिओ बनवला, कारण परी वगैरे तिला पण घ्यायचं होतं, ती कुणाकडे जातच नव्हती. आणि मी आधी तर खूप ठरवलेलं की व्हिडिओ वगैरे बनवायचं सगळ्या गोष्टींचं, तर काय नाही होत. मी आधी पण सांगितलंच होतं. तर इथं पुरणपोळीची तयारी चालू होती, कारण आज इकडं पण सवासण्याचं जेवण होतं, लग्नाच्या सवासण्या घालायच्या होत्या. तर इथं डेकोरेशनची बाहेर तयारी अशी छान केली होती. अर्धी झाली होती, अर्धी करायची बाकी होती. त्यानंतर 1.5 किलो डाळ पुरणपोळीसाठी इथं शिजवली होती. तर इथं सगळे रिलेटिव्ह होते, तर ते बनवत होते थोडं थोडं. तर इथं नंतर देवीची ओटी भरली होती आणि इथे जो नैवेद्य होता तर तो आधी देवीला दाखवला होता पुरणपोळीचा. आणि हे त्यांचे घरचे देव होते, नंदबाईचे. तर इथे मम्मी आणि दीदी जे होत्या तर त्या पुरणपोळी बनवत होत्या. एक जण लाटून देत होता आणि एक जण भाजून घेत होते. तर असं चाललं होतं. तर असंच थोडंफार करून पुरणपोळी होत्या त्या संपवल्या, कारण खूप साऱ्या पुरणपोळ्या ज्या होत्या तर त्या झाल्या होत्या. कारण जवळजवळ 25-30 लोकांसाठी पुरणपोळी पूर्ण बनवायची म्हटल्यानंतर खूप वेळ गेला ह्याच्यामध्ये. आणि गॅस जो होता तो थोडासा स्लो होता, त्यामुळं एक गॅसवरती करायला पण थोडंसं प्रॉब्लेम वगैरे येत होता. तर फायनली इकडं स्वयंपाक झाला. इकडं आमटी वगैरे बनवली होती, नंतर गुळवणी वगैरे बनवलं होतं आणि भात आणि पुरणपोळी एवढंच होता मेनू स्वयंपाकामध्ये. त्यानंतर नवरीला उद्या दुसऱ्या दिवशी आणायला जाण्यासाठी जी बुत्ती दिली जाते तर ते बुत्ती भरायची इथं तयारी चालली होती. एका ह्याच्यामध्ये पूर्ण सगळे लाडू भरले आणि एकामध्ये कपडे वगैरे जे काही भरायचे होते तर ते सगळं इथं चाललं होतं.
तर इथं बरंचसं डिस्कशन चालू होतं की काय काय द्यायचं असतं, कसं द्यायचं असतं. त्यामुळं सगळ्यांनी असं मिळून आणि 5 जणी मिळून म्हणजे 5 जणीचा हात मिळून असं लावून असं हे भरतात. तर इथं हे मोतीचूरचे लड्डू होते, तर ते 21 दिले होते एका करंडीमध्ये. करंडी म्हणतो आता आमच्याकडे तर करंडी वगैरेच म्हणतात. तर भरपूर ठिकाणी वेगवेगळे शब्द असतात. काही ठिकाणी दुर्डी वगैरे पण म्हणतात, काही ठिकाणी असे बुत्ती असं वेगवेगळे म्हणतात. तर इथे हे एका ह्याच्यामध्ये लाडू वगैरे ठेवायचे होते, ह्याच्यातच नारळ वगैरे आणि जे ब्लाऊजचे पीस वगैरे इथं ते पण 5 द्यायचे होते ह्याच्यात आणि काहीतरी दक्षिणा पण द्यायची असते विड्याच्या पानाबरोबर. ते सगळे इथं काकू ज्या होत्या तर त्या भरत होत्या. तर इथे या दोन्ही पुडीमध्ये हळदी कुंकवाच्या 2 पुड्या म्हणजे दोन्ही करड्यामध्ये 2 ठेवल्या होत्या आणि एकामध्ये कपडे आणि एकामध्ये बुत्ती असं दोन्ही पॅक करून ठेवलं होतं. एकामध्ये फळं पण ठेवली होती आणि कापड वगैरे आणि दक्षिणा दोन्हीमध्ये पण ठेवली होती. तर असं सगळ्यांच्या डिस्कशननंतर हे फायनली भरलं आणि ह्याच्यामध्ये बराचसाच वेळ गेला की हे घालायचं ते घालायचं किंवा हे नाही असं ते नाही. आणि मग फायनली हे सगळं पॅक करून ठेवलं आणि त्यानंतर मग पुढची तयारी केली. आतमध्ये हे सगळं चालू होतं. तर बाहेर जे अर्धवट डेकोरेशन राहिलं होतं तर ते यांचं चालू होतं. तर इकडे ही भैया अर्धं जे डेकोरेशन राहिलं होतं एका वॉलचं पूर्ण तर ते इथं पूर्ण करत आणलं होतं. थोडंसंच राहिलं होतं. एक वॉल तर सकाळी आधीच बनवली होती आणि ज्या दुसरी वॉल होती बाकी तर ती इथं बनवली होती. आणि इथं जे पाईपचं वगैरे डेकोरेशनसाठी पण करायचं होतं कारण इथं मेड जी होती तर ती इथंच ठेवायची होती. आणि फ्लॅटच्या समोरचा जो पॅसेज आहे तर तो थोडासा छोटा होता. त्यामुळं मग थोडंसं इथं जास्त मोठा असा लाँग व्हिडिओ वगैरे शूट करता येत नव्हता कारण थोडासा छोटा पॅसेज होता इथं. म्हणजे काही तर फंक्शनसाठी वगैरे. एरवी तर असा थोडासा मोठा आहे पण जास्त असं मोठं काही मंडप वगैरे घालता येत नव्हतं बाहेर. तर त्यानंतर इथं सवासण्यांसाठी इथं 5 ताटं बनवली होती आणि मग 5 जणींना इथं जेवायला वगैरे बसवलं. त्यानंतर मग मेहंदी काढायची होती. मग जेवण वगैरे झाल्यानंतर मेहंदीची तयारी चालू केली होती. तर मेहंदीसाठी थोडंसं डेकोरेशन करायचं होतं म्हणून इथं टिपं आम्ही डेकोरेट करत होतो. आणि परी जी होती तरी होतीच त्यामुळं मग थोडा वेळ मी पूर्ण करत थोडंसं असं आयडिया वगैरे दिली त्यांना आणि मग मी परीला घेऊन थांबले. मग नंतर जाऊबाईंनी आणि भैयाने मिळून हे डेकोरेशन पूर्ण केलं.
इथं आता मेड जे होते तर हे ह्याच्यामध्ये या बकेट होती आणि त्याच्यामध्ये वाळू वगैरे ठेवली होती, कारण ते लाकूड वगैरे पडायला नको म्हणून. आणि इथं ही मेड होती तर त्याची पूजा वगैरे करायची होती. तर सगळ्यांनी आता ही आणलेली बुत्ती वगैरे पण ठेवली होती. आणि इथंच हा जो गारवा असतो तर त्या मेडभोवतीच पूर्ण असा टाकायचा असतो. मग सगळ्यांनी इथं 5 जणींनी नाव वगैरे उखाणे वगैरे घेऊन हळदी कुंकू वगैरे लावून ही बुत्ती सोडली वगैरे आणि छान सगळ्यांनी पूजा वगैरे केली. तर सगळं शॉर्ट थोडे छोटे छोटे व्हिडिओ बनवले जेवढं जमलं तेवढं. आणि मग सगळ्यांनी उखाणे घेतले, पण आता व्यवस्थित कोणाचे आवाज वगैरे बाकीचे येत होते त्यामुळं मग ते जास्त असा गोंधळ वगैरे होता, म्हणून मी तो काही साऊंड ठेवलेला नाही ओरिजिनल. आणि बाहेर यांचं हे कार्यक्रम चालू होता तर आतमध्ये बांगड्या वगैरे घालायचं पण चालू होतं. तर इथं मी पण बांगड्या थोड्याशा घातल्या. तर मी फर्स्ट टाईमच असे थोडेसे वेगळ्या घातल्यात, नाही तर मी नेहमी प्लेनच घालते, पण यावेळी थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करायचं म्हणून तर ह्या पण घातल्या. आणि बाहेर तर चाललंच होतं मग ते जे आणलं होतं आम्ही ते पेहराव वगैरे साडी वगैरे तर इथं द्यायचं चाललं होतं. सासूबाई आणि म्हणजे मम्मी आणि पप्पा इथं देत होते आणि त्यांनी पण आणले होते ड्रेस वगैरे तर तेही देत होते. तर हा होता एक थोडासा आज पूर्ण दिवसभराचा व्लॉग. इथून पुढेही ब्लॉग असे येत राहतील. पुढं जेवढं पण लग्नाचं शूट वगैरे केलं तर ते पण मी पुढच्या व्लॉगमध्ये नक्की शेअर करेन. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.